तर आपण पाहतोय पाटण विरुद्ध कराड अशी ही लढत आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मुंबई सारख्या ठिकाणी जर एखाद्या पाटणच्या देखील खेळाडूला जर विचारलं तुझं गाव कोणतं तर नक्कीच तो कराड हा सांगतो, परंतु आज मात्र तोच पाटणकर इथे मात्र कराड विरोधात. तर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. एका बाजूला गणेश शिंदे मॅन फ्रॉम मराठवाडी, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय चाळकेवाडी संघाचा स्टार खेळाडू आकाश मोहिते मैदानामध्ये दाखल झालाय आणि गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय अंकुर खोत मॅन फ्रॉम मारुगडेवाडी गावचा सितारा. ज्या खेळाडूच्या नावावरती तब्बल 3 ते 4 कूलर मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी आहे असा गोलंदाज अंकुर खोत हा गोलंदाजी मार्गावरती पहिलं षटक हाताळण्यासाठी 4 षटकाचा सामना आहे. पॉवर प्लेचं पहिलं निर्णायक षटक 30 सर्कल मधील पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज अंकुर खोत. तर सामना करेल आपण पाहतोय स्ट्रायकिंगला फलंदाज आकाश मोहिते, तर नॉन स्ट्रायकिंगला या आधीचा सामन्यामध्ये ज्या खेळाडूनं 70 धावांची गणागाती फलंदाजी केली होती तो पाटण तालुक्याचा एक सितारा गणेश शिंदे पहिला चेंडू या ठिकाणी पडला जातोय. आज आपण पाहतोय कराड विरुद्ध पाटण या मैत्रीपूर्ण लढतीसाठी अनेक प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय मैदानाच्या उजव्या बाजूला पाटण त्याचबरोबर कराड तालुक्यातील प्रेक्षक वर्ग जमा झालाय. पहिला चेंडू या ठिकाणी पहिल्या चेंडूसाठी जोरदार टाळ्या. पाटण विरुद्ध कराड या मैत्रीपूर्ण लढतीतील पहिला चेंडू या ठिकाणी पडला जातोय. आज आपण पाहतोय रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी कराड 11 संघ लढला जातोय. पहिला चेंडू इथे मात्र पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय, चेंडू हवेत आहे आणि पहिल्या चेंडूवरती हा येतोय ब्रँडेड षटकार आकाश मोहितेच्या बॅट मधून अनेकतोय दमदार फटका. डीजे थँक्यू डीजे. तर पुन्हा एकदा आपण पाहतोय अंकुर इथे मात्र पुन्हा एकदा आकाश मोहिते बॅक टू बॅक दुसरा षटकार दाखवून देतोय. पाटण 11 या संघाची ताकद दाखवून देतोय. आपल्यातील दमखम मॅन फ्रॉम चाळकेवाडी संघातील एक अष्टपैलू खेळाडू आकाश मोहिते काय फलंदाजी करतोय आपण पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार. तिसऱ्या चेंडूवरती हॅट्रिक सादर करतो की काय. इथे मात्र तिसऱ्या चेंडूवरती षटकार खेचलाय आकाश मोहिते या फलंदाजासाठी एकदा जोरदार टाळ्या. काय फलंदाजी करतोय. 3 चेंडूवरती 3 षटकार खेचले गेले आणि नक्कीच आपण पाहतोय कराड 11 या संघाचा भेदक गोलंदाज अंकुर खोत या गोलंदाजावरती केले आक्रमण, केलाय हल्ला. 3 चेंडूवरती 3 षटकार. काय फलंदाजी करतोय नक्कीच पाहावं लागेल. एक मोठं प्रेशर आज या मैत्रीपूर्ण लढतीत जशी फटाक्यांची आतिषबाजी व्हावी तशा प्रकारची फलंदाजी आकाश मोहिते नावाप्रमाणे आकाश प्रत्येक चेंडू मात्र आकाशाला गवसणी घालतो. आता 3 चेंडूवरती 3 षटकार. कालच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर युवराज सिंग 4 चेंडूवरती 4 षटकार खेचले होते. आता मात्र आकाश तो विक्रम करतोय की काय. इथे मात्र आकाश 4 चेंडूवरती 4 षटकार. काय फलंदाजी काय ताकद. थँक्यू डीजे. तर आपण पाहतोय टीम मीटिंग थांबवायची आहे. कराड 11 आपण पाहतोय सुनील चाळके कुठेतरी मार्गदर्शन करतायत. 4 चेंडूवरती 4 षटकार. अजय मोजर यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आकाशाच्या फलंदाजीसाठी लावले गेले. अजून देखील 2 चेंडूवरती 2 षटकार खेचतोय की काय हा फलंदाज. नक्कीच या मैदानावरचा एक रेकॉर्ड आपल्या नावावरती नोंदवतोय की काय. 6 चेंडू 6 षटकार खेचतोय की काय. 5वा चेंडू घेऊन गेलाय गोलंदाज अंकुर.
इथे मात्र 5 चेंडूवरती 5 षटकार घेतले गेलेत. आकाश मोहितेच्या बॅट पाटण 11चा हा विक्रम आपल्या नावावरती नोंद होतो की काय पाहावं लागेल. शेवटचा चेंडू 6 चेंडू आणि 6 षटकार. जर 6व्या चेंडूवरती जर आपण पाहतोय मारुती चव्हाण आबा यांच्याकडून 2001 रुपयाचे पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. आज आपण पाहतोय चाळकेवाडी गावचं नाव रोशन केलं या पाटण 11 या संघाकडून खेळताना आकाश मोहिते. शेवटचा चेंडू इथे मात्र 5 षटकार 1 चौकार 34 धावांची घणाघाती फलंदाजी. गोलंदाजीवरती अंकुर खोत या गोलंदाजावरती आक्रमण चढवलं. या ठिकाणी आपण पाहतोय 32 शिराळा तालुक्यातील एक अष्टपैलू खेळाडू सुरेश यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झालंय. त्यांचं सुद्धा या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पाटण तालुका प्रीमियर लीग यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर गोलंदाजीवर आपण पाहतोय पाटण 11चा आवाज. तर दुसरं षटक घेऊन आलं गोलंदाज दिलीप जाधव. आणि नक्कीच या खेळाडूच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर पाटण तालुक्यातील बऱ्याच खेळाडूंच्या बाबतीत मैत्रीपूर्ण संबंध असलेला गोलंदाज. परंतु आज मात्र मी कराड 11 या संघाकडून गोलंदाजी करण्यासाठी आलोय. दाखवून द्यावी लागेल आपल्या गोलंदाजी मधील जादू, दाखवून द्यावी लागेल आपल्या हातामधील ताकद. पहिला चेंडू या ठिकाणी गणेश शिंदेच्या बॅट मधून हा निघतोय. दमदार फटका, षटकार डीजे. आणि नक्कीच आपण पाहतोय डीजेची देखील गरज नाही इतका आवाज या पाटण तालुक्याच्या प्रेक्षक वर्गाचा पाहायला मिळतोय. आणि मैदानामध्ये आपण पाहतोय प्रत्येक चेंडूवरती आणि नक्कीच या भूमिपुत्र मैदानावरचा हा पहिला रेकॉर्ड असेल की 7 चेंडू मध्ये आपण पाहतोय 7 षटकार आणि 1 चौकार या ठिकाणी आलेला आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 40 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज दिलीप जाधव निघतोय. तर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय पाटण तालुक्याचा एक सितारा गणेश शिंदे. इथे मात्र आपण पाहतोय प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळतंय. अवांतर धावा या ठिकाणी कुठेतरी गोलंदाज दिलीप जाधव या गोलंदाजावरती प्रेशर निर्माण करतोय. आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पाटण विरुद्ध कराड ही मैत्रीपूर्ण लढत आणि या मैत्रीपूर्ण लढतीचा आनंद घेण्यासाठी या व्यासपीठावरती जर पाहिलं तर सागरभाऊ यादव, त्याचबरोबर इथे मात्र पुन्हा एकदा गणेश शिंदे ऑन फायर. आज खऱ्या अर्थानं या पाटण 11 या प्रेक्षक वर्गाला हे 2 फलंदाज मात्र मन मोहित करून टाकतायत. पहिल्या षटकाचा विचार केला तर आकाश मोहिते तब्बल 5 षटकार आणि 1 चौकार. त्यानंतर मात्र गणेश शिंदे 2 चेंडूवरती 2 षटकार खेचलेत. षटकारांचे हॅट्रिक सादर करतो की काय. तिसरा चेंडू या ठिकाणी इथे मात्र फटका बसलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू चाललाय. 1 बाउन्स सीमारेषा पार. 4 धावासाठी निघतोय चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 41 या आकड्यावरती. एकावन्न धावा. इथे मात्र पुन्हा एकदा आक्रमण केलंय. 2 षटकार 2 चौकार. आपण पाहतोय एखाद्या गाडीच्या नंबराप्रमाणे या ठिकाणी धावफलक जातोय. 6644 या षटकामध्ये आपण पाहिलं तर दिलीप जाधव या गोलंदाजावरती देखील आक्रमण गाजवलंय आणि गणेश शिंदे नावाची ताकद या मैदानामध्ये दाखवताना स्वतःला सिद्ध करतोय आज
पाटण 11 या संघाकडून क्रिकेट खेळताना पुन्हा एकदा गोलंदाज दिलीप निघतोय. इथे मात्र पुन्हा एकदा आज मात्र कराड 11 हा संघ विचार करत असेल नक्कीच या भूमिपुत्र मैदानावरती आम्हाला कशासाठी बोलवलंय. काही गोलंदाजी त्याचबरोबर फलंदाजीचा जर विचार केला तर हे दोन फलंदाज घातक ठरत आहेत कराड 11 या संघाला. आणि नक्कीच मित्रांनो ज्या पद्धतीनं गोलंदाजीमध्ये भेदकता इथे मात्र पुन्हा एकदा गणेश शिंदेच्या बॅट मधून अनेकतोय दमदार फटका 4 धावासाठी अनेकतोय चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 65 या आकड्यावरती. दुसरं षटक या ठिकाणी दुसरं षटक कंप्लीट झालंय. 2 षटकाच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय तब्बल 65 धावा धावपलती लागल्या गेल्या. अजून देखील 2 षटकाचा खेळ शिल्लक असेल आणि पाटण 11 या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या साकारतो की काय नक्कीच पाहावं लागेल. मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करेन विघ्नेश मडवी सर. आज आपण कराड विरुद्ध पाटण या स्पर्धेतील 2 षटकाचा सामना एक चांगलं समालोचक असताना देखील प्रेक्षक म्हणून पाहिला त्याबद्दल पुन्हा एकदा विघ्नेश मडवी सर यांचा मनपूर्वक आभार. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मिलिंद हा गोलंदाज. आता मात्र स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय चाळकेवाडी संघाचा एक भेदक फलंदाज. ज्या फलंदाजानं या आधीच्या षटकामध्ये तब्बल 5 षटकार आणि 1 चौकार खेचला होता. आता मात्र तो पुन्हा एकदा आकाश मोहिते स्ट्राईक एंडवरती दाखल झालाय. तर गोलंदाज आपण पाहतोय मिलिंद हा गोलंदाज. पहिला चेंडू 3ऱ्या षटकातील पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय आकाश मोहिते. नक्कीच काय फलंदाजी करतोय पाहावं लागेल. इथे मात्र पुन्हा एकदा भिरकावून दिलाय चेंडू हवेत आहे. झेल घेतोय की काय झेल सुटला जातोय आणि बघता बघता या 4 धावा आकाश मोहितेच्या बॅट मधून निघतोय. पुन्हा एकदा दमदार चौकार आणि तब्बल 69 धावा या ठिकाणी धाव फलकावरती लागले जात आहेत. आज आपण पाहिलं तर आणि नक्कीच आपण पाहतोय जर सलग 3 षटकार यानंतर खेचले तर सागर तुपे फौजी यांच्याकडून या ठिकाणी शाही आमंत्रण असेल त्या फलंदाजासाठी. इथे मात्र फटका बसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक एलिव्हेशन कुठेतरी कमी पडलंय. इथे मात्र पुन्हा एकदा जीवदान भेटलंय आणि पाटण 11 या संघातील चाहत्यांना नक्कीच आनंद व्यक्त करण्याची संधी निर्माण करून दिली कराड 11 या संघाच्या क्षेत्ररक्षकानं. आणि नक्कीच गणेश शिंदे याच्यासाठी खास पारितोषिक असेल. जर सलग 3 षटकार जर खेचले तर सागर तुपे फौजी यांच्याकडून शिवप्रसाद हॉटेल शिवप्रसाद वरती शाही आमंत्रण 2 दिवस या ठिकाणी शाही आमंत्रण असेल. आपण पाहतोय गणेश शिंदे आवाज नक्कीच पोहोचत असेल तर शिवप्रसाद हॉटेलवरती जर 2 दिवसाचं जेवण पाहिजे असेल तर षटकारांची बरसात या ठिकाणी. इथे मात्र भिरकावून दिलाय गणेश शिंदेच्या बॅट मधून हा निघतोय दमदार फटका. 6 धावासाठी षटकार. वैना भीती फक्त छत्रपती छत्रपतींचा छावा. बॉलचं पॅकेट इकडं. या ठिकाणी आपण पाहतोय धावफलकाचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 76 या आकड्यावरती. 3रं षटक चालू असताना आपण पाहतोय आकाश मोहिते याच्या फलंदाजीचा विचार केला तर 39 8 चेंडू 39
आपण पाहतोय 83 धावा धावपरके लागले जात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज मिलिंद. आज मात्र कराड 11 संघाचे गोलंदाज आज कोणत्या संकटात या ठिकाणी भूमिपुत्र मैदानावरती पडले तर पाहावं लागेल. इथे मात्र सुरेख गोलंदाजी बऱ्याच प्रयत्नानंतर या ठिकाणी चांगलं कमबॅक गोलंदाज मिलिंदच्या माध्यमातून तिसऱ्या षटकाची सांगता होते. तिसऱ्या षटकानंतर धावपलकवरती धावा लागल्या तब्बल 83 धावा. ज्या पद्धतीनं आपण पाहिलं तर ज्यावेळेला टॉस झाला त्यावेळेला कर्णधार रोहित पाटील यांनी सांगितलं होतं की पाटण 11 या संघाला 4 षटकाच्या सामन्यामध्ये कमीत कमी 60 धावापर्यंत आम्ही रोखू. परंतु ज्या प्रकारे मैदानामध्ये फलंदाजी पाहिली तर अक्षरशः आग ओकली जाते आपल्या बॅटमधून. एका बाजूला आकाश मोहिते तर दुसऱ्या बाजूला आणि नक्कीच तब्बल 400 प्रेक्षक या पाटण विरुद्ध कराड हा स्पर्धा पाहण्यासाठी नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून दाखल झाले. थँक्यू डीजे. आता मात्र गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय संतोष शेवाळे मॅन फ्रॉम शेवाळवाडी या गावचा हा खेळाडू. आज मात्र कराड 11 या संघामध्ये मला 11 खेळाडूमध्ये का संधी दिली हे दाखवून द्यावं लागेल. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. पहिला चेंडू हलक्या त्याने लॉंग ऑफ रिजन मध्ये फटका केला. एकच धाव अलॉंग द कार्पेट चेंडू बिलॉंग केला. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण सजलं गेलं. धावफलक तर 45 धावावरती नक्कीच आकाश मोहिते हा फलंदाजी करतोय. अजून देखील या स्पर्धेतील अर्धशतक नक्कीच या प्रेक्षणीय सामन्यामधील अर्धशतक सादर करण्यासाठी 5 धावांची गरज असेल. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. बाय वन गेट वन नाही म्हणता येणार. जोरदार टाळ्या. आपण पाहतोय मैदानामध्ये आकाश प्रत्येक चेंडू आकाशाला भरारी घेतोय आणि फलंदाज देखील आकाश मोहिते काय फलंदाजी करतोय. कराड 11 या संघावरती आक्रमक ठरतायत ते दोन फलंदाज. इथे मात्र पुन्हा एकदा फटका केला. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे अंकुर तिथे क्षेत्ररक्षण करेल. एकच धाव त्या ठिकाणी घेतली गेली. एका धावेची धावफलक जाऊन पोहोचतोय तो 86 आकड्यावरती. आपण पाहिलं तर गणेश शिंदे याची वैयक्तिक धावसंख्येचा जर विचार केला 31 धावा 31 धावावरती वैयक्तिक खेळ करतोय गणेश शिंदे. या ठिकाणी पाहतोय हलक्यातून फटका खेळला. अलॉंग द कार्पेट चेंडू बिलॉंग करतोय. कार्पेटच्या सहारे चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येईल चेंडू फेकी करेल तोपर्यंत एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 97 आकड्यावरती 97 धावा. आणि या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या नक्कीच पाटण 11 हा संघ करतोय की काय पाहावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज. इथे मात्र चांगला फटका केला. आपण पाहतोय कॉपी बुक स्टाईल. इथे मात्र 101 धावा धावफलके लागले जात आहेत. पाटण 11 या संघाकडे एकदा जोरदार टाळ्या. आणि नक्कीच काय फलंदाजी करतोय. नाबाद 101 ची पार्टनरशिप
त्याचबरोबर कराड 11 का या भूमिपुत्र मैदानावरती प्रेक्षणीय सामना खेळवण्यासाठी आम्हाला बोलवलं गेलंय हे देखील आपण स्वतःला सिद्ध करावं लागेल. तर विनंती असेल पाटण 11 या संघाला आणि नक्कीच पाटण 11 मैदानामध्ये दाखल झालाय. पाटण 11 या संघाच्या चाहत्यांना विनंती असेल की जोरदार टाळ्या वाजवा या खेळाडूंसाठी. आपण पाहतोय पाटण विरुद्ध कराड हा प्रेक्षणीय सामना मैदानामध्ये दाखल होतो. आपण पाहतोय प्रकाश गुरव, अर्जुन कदम. बहुत है तू लेकिन तर नक्कीच आपण पाहतोय 102 धावांचा डोंगर पार करण्यासाठी आपण पाहतोय रोहित पाटील मॅन फ्रॉम बुरबुशीत, त्याचबरोबर राजू कंक मॅन फ्रॉम कुसूर संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. आपण पाहतोय एक चांगला फलंदाज, ज्या फलंदाजानं अनेक विक्रम आपल्या नावावरती नोंदवले गेलेले आहेत. असा फलंदाज राजू कंक मैदानामध्ये दाखल झालाय आणि 102 धावांचा डोंगर पार करण्याची ही ताकद या दोन फलंदाजामध्ये आहे. परंतु दोन गोलंदाजी आहे पाटण 11 या संघाचे. काय होतं काय बिघडतंय पाहावं लागेल. पाटण विरुद्ध कराड गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय श्री गणेश मांगडे, किरण स्मृती घनसोली, त्याचबरोबर छत्रपती 11 घनसोली संघाकडून या तीन संघाचं प्रतिनिधित्व करणारा गोलंदाज अतुल चव्हाण पॉवर प्लेचं निर्णायक षटक घेऊन आलाय. बराचसा आपण पाहिलं तर विश्वाचा अनुभव असणारा गोलंदाज, तर समोर असेल प्रतिस्पर्धी ताकदवान फलंदाज. आपण पाहतोय रोहित पाटील कराड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, त्याचबरोबर एक कराड 11 या संघाचा संघनायक म्हणून आज सलामीला दाखल झालाय. तर फलंदाज स्ट्रायकिंग आपण पाहतोय रोहित पाटील, त्याचबरोबर आपण पाहतोय कुसूर राजू कंक मैदानामध्ये दाखल झालाय. तर या दोन फलंदाजासाठी देखील कराड 11 टाळ्यांचा कडकडाट करायचा आहे. आपण पाहतोय कराड 11 देखील कमी नाही, कराड 11 मध्ये देखील ताकद आहे. 102 धावा जमवण्याची पाटण विरुद्ध कराड. आपण पाहतो 102 धावांचा डोंगर. पहिला चेंडू या ठिकाणी पाटण 11 संघाकडून पहिलं षटक, पहिला चेंडू, पहिला गोलंदाज अतुल चव्हाण निघतोय. पहिला चेंडू बीट केला, क्षेत्ररक्षक अनिल जाधव कुठेतरी चुकी करतोय, गपलत होते. आपण पाहतो एक धाव घेतली गेली या ठिकाणी. एका धावेनिशी धावफलकाचं अकाउंट या ठिकाणी ओपन केलं जातंय. आणि नक्कीच मोठं प्रेशर असेल या पाटण विरुद्ध कराड. आज मात्र या मैदानामधून कोणता संघ विजय होऊन माघारी परततोय पाहावं लागेल. एका बाजूला आपण पाहिलं तर गणेश शिंदे अँड आर्मी सज्ज झाले क्षेत्ररक्षण करण्यासाठी. 102 धावांचं टार्गेट जरी मोठा असेल तरी विजयाची हमी देऊ शकत नाही. फुलटॉस पद्धतीचा चेंडू राजू कंकच्या बॅट मधून निघतोय, दमदार फटका, 6 धावांसाठी निघतोय षटकार विजय. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा आपण पाहतोय अतुल चव्हाण. आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज अतुल चव्हाण गोलंदाजी मार्गावर निघतोय. तर सर्व प्रेक्षकांना विनंती असेल, ज्या ज्या प्रेक्षक वर्गाने या ठिकाणी एखादं तरी बक्षीस दिलं तर या ठिकाणी ती बक्षिसाची रक्कम
आमच्यापर्यंत जमा केल्यानंतरच त्या बक्षिसाची घोषणा केली जाईल. या ठिकाणी निघता येतं 4 धावा, 4 धावांची धावफलक जाऊन पोहोचतोय. पुन्हा एकदा गोलंदाज अतुल चव्हाण. इथे मात्र सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. पंचांचा इशारा या ठिकाणी निर्धाव पद्धतीचे चेंडू बीट करतोय. फलंदाज राजू कंक कुठेतरी पंचांच्याकडे दाद मागतोय, परंतु अतिशय चाणाक्षाचे पंच या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचा दर्जा उंचावण्यासाठी खऱ्या अर्थाने या पंचांना या ठिकाणी आमंत्रित केले गेलं आणि नक्कीच चांगली पंचांची भूमिका हे 2 पंच आपल्याला करताना पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज अतुल चव्हाण निघतो उर्ध विकेट मारा करण्यासाठी. कोलो टप्प्याचा चेंडू थांबवलं गेलं. क्षेत्ररक्षक अर्जुन कदम त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झाले. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती. 12 धावा धाबोरक्या लागल्या गेल्या. एकंदरीत 102 धावांचं नक्कीच. थँक्यू डीजे थँक्यू. तर डीजे मास्टरला विनंती असेल मायक्रोफोनचा आवाज थोडासा वाढवायचा. ज्या वेळेस आपल्याला कॉल दिला जाईल त्याच वेळेस या ठिकाणी आपलं सुमधुर संगीत या प्रेक्षकांना आनंदित करण्यासाठी वाजवायचं आहे. तर आपण पाहतोय 102 धावांचं टार्गेट या ठिकाणी असताना पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 12. आता मात्र गोलंदाजीसाठी गोलंदाज आकाश मोहिते. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर फलंदाजी करताना ज्या फलंदाजानं प्रत्येक चेंडूला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला, प्रत्येक चेंडूला या ठिकाणी आकाश भरारी दाखवली, तोच गोलंदाज आकाश निघतोय गोलंदाजीवरती. इथे मात्र राजू कंक देखील आपली ताकद दाखवतोय आणि कराड 11 संघाकडून चांगली फलंदाजी. क्रिकेट जिंकणारा आहे या ठिकाणी पुन्हा एकदा आकाश. इथे मात्र रोहित पाटीलच्या बॅट मधून फायनल क्षेत्रात फटका केलाय. चेंडू जातोय दणदण करत सीमारेषा पार. 4 धावासाठी चौकार डीजे. धावफलकावरती धावा लागले 23. नक्कीच धनाजी पाटील यांच्याकडून हॅट्रिक साठी 200 रुपये पारितोषिक आलेलं आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा रोहित पाटीलच्या बॅट मधून दर्जेदार फटका दाखवला जातोय. कराड क्रिकेटचा दर्जा, कराड क्रिकेटचा क्लास आणि हा जातोय षटकार डीजे. आपण पाहतोय रोहित पाटील फलंदाजी करतोय. बुरबीची संघात ज्या खेळाडूच्या माध्यमातून प्रतिनिधित्व केले जातं, आज मात्र कराड तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असताना चांगली फलंदाजी आणि फलंदाजी करावीच लागेल. कारण की एकंदरीत 102 धावाचा डोंगर असेल आणि ज्या पद्धतीने लक्ष्याचा पाठलाग करताना प्रत्येक चेंडूवरती हवाई सफर होणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज निघतोय. इथे मात्र आपण पाहतोय खराब गोलंदाजी, दिशाहीन गोलंदाजी. वाईड प्लस 4 धावा या ठिकाणी येत आहेत. ज्या पद्धतीनं आपण पाहतोय कराड 11 या संघाकडून नक्कीच आज मात्र आपण पाहतोय डीजे मास्टरच्या स्वरूपात सागर तुपे फौजी या ठिकाणी डीजे ऑपरेटिंग करताना पाटण 11 विरुद्ध धावफलक जाऊन पोहोचलाय 34 आकड्यावरती. 34 धावा, दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना या ठिकाणी फुलटॉस पद्धतीचा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक अनिल जाधव फलंदाज बाद.
ऐक ना, तुझा बापूस फटाक्यांची आपण पाहतोय पहिल्या विकेटचं पतन झाल्यानंतर रोहित पाटील यांची जागा घेण्याचे नवीन फलंदाज अभिजित हिनुकले मॅन फ्रॉम घोगाव संघातील एक मातब्बर खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. 102 धावांचं टार्गेट या ठिकाणी पार करत असताना फलंदाज रोहित पाटील माघारी परतलाय. पुन्हा एकदा गोलंदाज आकाश. इथे मात्र आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बीट करतोय फलंदाज राजू कंक्याला. दुसऱ्या षटकाच्या या ठिकाणी होते सांगता 2 षटकानंतर धावफलक जाऊन पोचलाय 35 या आकड्यावरती. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि या 12 चेंडूमध्ये उर्वरित धावा या ठिकाणी कराड 11 या संघाला जमवायच्या आहेत. ज्या पद्धतीने जर पाहिलं तर पाटण विरुद्ध कराड हा प्रेक्षणीय सामना पहिल्या इनिंगमध्ये जर पाहिलं तर आकाश मोहिते त्याचबरोबर गणेश शिंदे हे 2 फलंदाज चांगली फलंदाजी करताना, त्यानंतर मात्र 102 धावांचा डोंगर या ठिकाणी घेऊन फलंदाजीसाठी उतरले गेले कराड 11 संघाचे फलंदाज रोहित पाटील. हे माघारी परतल्यानंतर डाव सावरण्याचं काम राजू कंक त्याचबरोबर अभिजित हिनुकले या 2 फलंदाजाच्या माध्यमातून. आता मात्र गोलंदाजीवरती आपण पाहतोय सातारा स्पोर्टचा ब्रँड अँबॅसिडर अर्जुन कदम मैदानामध्ये दाखल झालाय. जिद्दी मराठा संघाकडून एक चांगलं क्रिकेट ज्या खेळाडूकडून या स्पर्धेच्या माध्यमातून खेळले गेलं. इथे मात्र सुरेख गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती आपली भेदकता दाखवली, सिद्ध केले स्वतःला. कामाला ओळखलं जातं पाटण तालुक्याचा एक स्टार क्रिकेटर म्हणून. चांगली गोलंदाजी, चांगली सटीक लाईन आणि लेंथ या गोलंदाज अर्जुनच्या माध्यमातून. त्याचबरोबर आपण पाहतोय थोड्याच वेळात या ठिकाणी सन्माननीय श्यामभाऊ शिंदे यांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे. त्यांचं देखील या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित पाटण तालुका प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा गोलंदाजीवरती वेगावरती स्वार होतोय अर्जुन कदम. तर स्ट्रायकिंगला आपण पाहतोय अभिजित हिनुकले गोगाव संघातील हा खेळाडू आज मात्र कराड 11 या संघाकडून क्रिकेट घेताना. इथे मात्र शपल घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी एलबीची अपील केली गेली. फलंदाज अभिजित हिनुकले हा फलंदाज बात होतोय. दुसऱ्या विकेटचं पतन, विकेट गिरता हुआ संगीत बजता हुआ आईएडी आपके माध्यम से सुमधुर संगीत. नक्कीच फलंदाज आपण पाहतोय अभिजित बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी न्यू कॅन्डिडेट न्यू बॅट्समन आपण मैदानामध्ये पाहतोय स्वप्नील हा फलंदाज. हा नक्कीच मित्रांनो क्रिकेट आहे, क्रिकेटचा खेळ कोणीही जिंको, परंतु आयुष्याच्या खेळामध्ये पाटण आणि कराड हे दोन्ही तालुके एकत्र असणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पाटण कराड हे मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि मैत्रीपूर्ण संबंधातील मैत्रीपूर्ण लढत. इथे मात्र सुरेख गोलंदाजी, पुन्हा एकदा अपील केले, अपील जास्त आत्मविश्वास कमी या ठिकाणी. आणि नक्कीच आपण पाहतोय पाटण तालुका क्रिकेट बद्दल जर बोलायचं झालं तर पाटण तालुका क्रिकेट कायर नक्कीच गणेश शिंदे मैदानामध्ये दाखल झाल्यानंतर होणारा टाळ्यांचा कडकडाट, त्याचबरोबर आकाश मोहिते यांची गगन भरारी फलंदाजी म्हणजे पाटण तालुका क्रिकेट हे पाहायला मिळालं. पुन्हा एकदा आपण पाहतोय पंचांचा इशारा या ठिकाणी सन्माननीय प्रदीप रामचंद्र बांदल साहेब यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झाले. त्यांचं सुद्धा या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पाटण तालुका प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक अभिनंदन. साहेब आपण आलात, या व्यासपीठावरती आगमन आपलं झालं त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक आभार. इथे मात्र सुरेख गोलंदाजी थांबवलं गेलंय, बीट करतोय फलंदाजाला, चांगली सटीक लाईन आणि लेंथ आपण पाहतोय. आतापर्यंत तिसऱ्या षटकातील 4 चेंडूची सांगता झाली, 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 37 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज अर्जुन निघतोय. इथे मात्र सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय मधल्या एसटीचा वेध घेऊन यष्टी रक्षक राहुल याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. 5 चेंडूची सांगता झाली, धावफलक जाऊन पोहोचलाय 37 या आकड्यावरती. यानंतर नेक्स्ट मॅच आपण पाहतोय या स्पर्धेतील फायनलचा सामना. हलक्यातून फटका केलाय, कोणतेही धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात नाही. तिसरं षटक या ठिकाणी कंप्लीट झाले. तिसऱ्या षटकानंतर आपण पाहिले तर 102 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 37 या धावावरती धावफलक येऊन पोहोचलाय. येणारे 6 चेंडू, या 6 चेंडू मध्ये आपण पाहतोय कोणता गोलंदाज पाटण 11 या संघाकडून गोलंदाजी करतोय. आपण पाहतोय मापे 11 मापे, त्याचबरोबर मोर्या 11 मोर्या ज्वेलर्स या संघाकडून, त्याचबरोबर अष्टविनायक क्रिकेट क्लब मुट्टलवाडी या संघातील एक अष्टपैलू खेळाडू
अनिल जाधव मॅन फ्रॉम मुट्टलवाडी गोलंदाजीसाठी दाखल झालाय. शेवटचे 6 चेंडू कशा रीतीने हाताळतोय आणि नक्कीच समोर असेल तितकाच ताकदवान फलंदाज, एक नावाजलेला फलंदाज राजू कंक. पहिला चेंडू आपण पाहतोय फाईन लेगच्या दिशेने बिरकावून दिलाय. लॉंग लेगला तिथे चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमारेषा पार राजू कंकच्या बॅटमधून हा निघतोय दमदार चौकार. डीजे थँक्यू डीजे. पुन्हा एकदा अनिल जाधव वेगावरती स्वार होतोय. इथे मात्र पिचवरचं नियंत्रण कुठेतरी या ठिकाणी आपण पाहतोय. सन्माननीय शांभव शिंदे यांचं या ठिकाणी आगमन होतंय. या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पाटण तालुका प्रीमियर लीग या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आदरणीय शांभव शिंदे साहेब यांचं देखील या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. इथे मात्र सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित पाटण तालुका प्रीमियर लीग या स्पर्धेच्या सांगता समारंभी या ठिकाणी आदरणीय शांभव शिंदे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. इथे मात्र हलक्यात फटका केला आपण पाहतोय. कव्हर रिजनमध्ये त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु त्या ठिकाणी 4 धावा कुठेतरी आपण पाहतो. एकंदरीत धावसंख्येचा विचार केला तर क्षेत्ररक्षण कुठेतरी खराब होतोय. अर्जुन कदम या खेळाडूकडून 4 धावा येत आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 46 या आकड्यावरती. 102 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 46 धावावरती कराडी येऊन पोहोचलाय. आज खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर तर 50 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. त्याचबरोबर सन्मान्य दीपक कदम अध्यक्ष निगडे यांनी देखील या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आपणाला देखील विनंती असेल. इथे मात्र पाटण विरुद्ध कराड असा चालू असलेला संघर्ष कुठेतरी कराड 11 या संघानं माघार घेतलेलं पाहायला मिळतंय मैदानामध्ये. एकंदरीत इथे मात्र पाटण 11 हा संघ विजय होतोय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर यानंतर आपण पाहतोय पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पाटण तालुका प्रीमियर लीग या स्पर्धेचा फायनलचा थरार आपण अनुभवणार आहोत. तर मी विनंती करेन फायनलमध्ये समाविष्ट झालेला संघ एका बाजूला जिद्दी मराठा तर दुसऱ्या